आचार्य महंत आणि सर्व संतजनांच्या पूजनाचा हा सोहळा देदीप्यमान सोहळा येथे आयोजित केलेला आहे। ते आयोजित करणारे आपल्या भडगाव पाचोराचे भाग्यविधाते सन्माननीय किशोरप्पा पाटील, मंचावर उपस्थित सर्व आचार्य महंत आणि आपण समोर उपस्थित असणारे सर्व महानुभाव। मानवो या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याला जो महात्मा आहे, ज्ञानी आहे, चक्रधरांनी या अगोदर सुद्धा सांगितलंय की मानवो हा शब्द उच्चारण्यासाठी ज्याला अनुभव अनेक आहेत असा महानुभाव, जे स्वतः एक हरिपाल असून म्हणजे एका राजाचा पुत्र असून वेळप्रसंगी संसाराचा त्याग करणं असेल आणि त्या त्याग करण्यासोबतच आपल्या घरात रामाची पूजा चालते, रामाची भक्ती चालते, म्हणून मी रामटेकला जातो असं सांगून ज्यांनी आपल्या घरातून निर्वासित झाले आणि वेळप्रसंगी आपल्या सोबत असलेल्या सैन्याला सुद्धा मागे टाकून त्यांना निद्रावस्थेत ठेवून त्यांना परत गुजरातला, ज्यांचं मूळ गाव जिथे होतं विशाल देवांच्या, इथे त्यांना पोहोचवण्याचं काम केलं आणि रामटेकला येऊन ज्यावेळेस गोविंद प्रभूंची त्यांची भेट झाली, गोविंद प्रभूंनी त्यांच्या अंगावरती शेंगांचे टरफले फेकले आणि लीळा चरित्राच्या अभंगामध्ये तूच चक्रधर होय, तूच चक्रधर होय अशा प्रकारची आख्यायिका सांगून गोविंद प्रभूंनी त्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं आणि भिक्षा मागणे। खरं तर आपल्या आप्पासाहेब या पूर्ण परंपरेमध्ये की पंथ आपल्या धर्मातनं वेगळं होण्याचं कारण की काही ज्या गोष्टी होत्या हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा इथल्या महावीरांना असेल, बुद्धांना असेल आणि त्यासोबतच आपल्या चक्रधरांना देखील मान्य नव्हत्या आणि म्हणून त्यांनी या वैदिक व्यवस्था हटवण्यासाठी सर्वप्रथम स्त्रियांना प्राधान्य देण्यासाठी जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा स्त्रियांना सन्मान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महाप्रभू चक्रधर स्वामींनी केलं। कारण की ते सांगतात की जर का तुमच्या नाकाला शेंबूड आला असेल तर ते शेंबूड तुम्ही ते नाक कापून फेकाल का? तुमच्या डोळ्यांना जर का घाण आली असेल तो डोळा तुम्ही फोडून टाकाल का? आणि स्त्रियांच्या बाबतीतली आज उघडपणे आपल्या भारतामध्ये लैंगिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये ओपनहट बोललं जात नाही, त्या पद्धतीच्या चर्चा होत नाही, म्हणून दुर्दैवानं बदलापूर सारख्या घटना असतील, गोंडगाव सारख्या घटना घडत असतात। पण त्या काळामध्ये जे मिनिस्ट्रल सायकल प्रोसेस आपल्या महिलांच्या बाबतीमध्ये घडते, जे आजही प्रत्येक कुटुंबामध्ये चालू असतं की 4 दिवस महिलेला बाजूला ठेवणे, बाहेर ठेवणे, पण चक्रधर स्वामींनी सांगितलं की स्त्री ही अनेक कुळांचा उद्धार करणारी आहे, स्त्रीला स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि त्यांनी हे जे अपशकुन असेल किंवा स्त्रियांना बाजूला ठेवणं असेल या सर्व गोष्टींपासून चक्रधर स्वामींनी प्रामुख्याने सर्वांना लांब ठेवण्याचं काम केलं आणि सर्व सन्माननीय महंतांनी सांगितलं की राजकारण आणि धर्मकारण जेव्हा एकत्र येतं तर नक्कीच आपासाहेब एक नवीन क्रांती त्या ठिकाणी उदयास येते आणि म्हणून आमचा भारतीय जनता पार्टी असेल, आमची शिवसेना असेल एकनाथराव शिंदे साहेबांची आणि त्यासोबत आमच्या महायुतीमध्ये जे जे घटक आम्ही समाविष्ट आहेत, आमचं प्रत्येकाचं धोरण एक आहे की ज्या काळामध्ये जगद्गुरु तुकारामांनी तुकोबाचे वारकरी शिवबाचे धारकरी भगवा खांद्यावरी चालता पायीक या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायासाठी ज्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व त्या काळामध्ये पुरवण्याचं काम केलं। राजाशिवाय ती जगद्गुरु तुकारामांची ती चळवळ चालली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये मी मुख्यमंत्र्यांच्या वतीने आणि किशोरप्पांच्या वतीने सर्व चक्रधर स्वामी प्रेमींना आणि मानभाऊ पंथीयाच्या सर्व आचार्य महंतांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये राजाश्रय म्हणून तुमच्या पाठीची ही शिवसेना उभी असेल एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो। आणि म्हणून माझ्या सर्व उपस्थित असणाऱ्या सर्वांना परत एकदा सांगतो की चक्रधर स्वामींच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक आख्यायिका आहेत, सर्व महंत बसलेत, माझ्यासारख्या मुलानं त्या बाबतीत भाष्य करणं अधिकच उचित होणार नाही। मी तरी सुद्धा या बाबतीत मला सांगायला आवडेल की आमच्या राज्य सरकारनं मानभाऊ पंथासाठी जे काम हाती घेतलेलं आहे, आता नुकताच गेलेला 5 सप्टेंबर ज्या दिवशी शिक्षक दिन पण असतो, पण मराठी भाषाचे आद्यजनक ज्या लीळा चरित्राच्या माध्यमातून मी आदरणीय बाबासाहेब खामनीकर बाबासाहेब की मी जो सदर या 2 दिवसापासून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलायचा म्हणून अभ्यास करत होतो, जेवढा मी खोलात जात होतो तो खोलात जात असताना अनेक गोष्टी अशा उघडकीस आल्या की असा इतका पवित्र असणारा पंथ आज आपल्या गावाच्या आजूबाजूला आहे आणि हा पंथाच्या माध्यमातून त्या काळामध्ये
स्वातंत्र्य हे प्रमुख कारण आहे, युद्ध ज्यांना मान्य नाही, अहिंसा ज्यांचा परमधर्म आहे, बळीचा बकरा देणे असेल, काही असेल, या सर्व गोष्टी चक्रधर प्रभूंनी त्या काळामध्ये नाकारण्याचं काम केलं. आणि म्हणून या पवित्र अशा असणाऱ्या मानवो पंथाशाशी आमच्या या सरकारने 5 सप्टेंबर हा दिन त्या ठिकाणी प्रकट दिन म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालय असेल, जे असेल त्या ठिकाणी आम्ही प्रकटन दिन म्हणून साजरा करण्याचं या निमित्तानं ठरवलं. त्यासोबतच बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 7.5 कोटीचं पंचाळेश्वरला आमचं तिथल्या भोजनालयाची व्यवस्था असेल, भक्त निवासाची व्यवस्था असेल, ते काम आमच्या शिंदे सरकारच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून चाललेलं आहे. बीड कोळवाडी येथे जवळपास 7.5 कोटीचा निधी मंदिराचा जीर्णोद्धार असेल, भक्त निवास असेल, या सर्व गोष्टींसाठी चाललेला आहे. श्री क्षेत्र जाळीचा देव इथे जवळपास 23.5 कोटीचा निधी तिथल्या विकास आराखड्यासाठी आम्ही देऊ केलेला. त्यासोबत कणाशीला यावर देखील आदरणीय बाबांना माहिती आहे, मी त्यांना 40गावला सुद्धा त्या निमित्तानं घेऊन गेलो होतो आणि त्या भक्त निवास गावाजवळ असणाऱ्या भक्त निवासासाठी त्या काळामध्ये साधारण 1.5 कोटी रुपये तेव्हा मंजूर करण्यात आले होते. आणि आदरणीय कार्यसम्राट किशोरप्पांच्या माध्यमातून आता या 2-4-8 दिवसामध्ये जवळपास 2.5 कोटी रुपयाचा निधी आपल्या या सर्व भक्त निवासासाठी आणि सर्व आश्रमासाठी सर्वांसाठी देऊ केलेला आहे. आणि जवळपास आप्पासाहेबांच्या माध्यमातून एक पाईपलाईन जवळपास 1,47,00,000ची पाईपलाईन साधारण जिचा 70,000 याचा स्टोरेज ज्याचा आहे, 72,000चा ज्याचा लिटरचा स्टोरेज आहे, आपला सर्व आश्रमांसाठी ते पाणी आपण देण्याचं काम केलेलं आहे. जवळपास वर्धे येथे सुद्धा 50 लाखाचा सभामंडप आपण दिलेला आहे. रस्त्यांच्या बाबतीमध्ये अनेक विकास कामं जे आपल्याला करता येतील ते करण्याचं काम या निमित्तानं देतो. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये राजकीय व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्था एकत्र राहील. तुम्ही सर्वानुमते सर्वांनी आप्पासाहेबांवरती असंच अगाध प्रेम राहू द्या. आणि येणाऱ्या काळामध्ये जर का आप्पासाहेब येणाऱ्या काळामध्ये आमदार झालेत, आमदार तर होणारच आहेत, तुमच्या प्रत्येकाचे आशीर्वाद आहेत, तर नक्कीच या आपल्या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये लाल दिवा आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते लाल दिवाचं आणण्याचं काम तुमच्या माझ्या सर्व संतगणांच्या, सर्व महानुभावांच्या आणि सर्वांच्या आपल्या हातात आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त खूप मोठी ज्ञानी मंडळी आहे, यांच्या समोर फार अधिक बोलणं न लगे म्हणून मी येथे आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.